नांदेड़ जिले में पुलिस बल की ओर से 199 सिपाही पदों के लिए भर्ती प्रक्रिया 11 फरवरी से जोश खरोश के साथ शुरू हो गई है। स्थानीय पुलिस परेड ग्राउंड पर आयोजित इस प्रक्रिया में शामिल होने के लिए जिले भर से लगभग 14,600 आवेदन प्राप्त हुए हैं। भर्ती की पारदर्शिता सुनिश्चित करने के लिए पूरी प्रक्रिया डिजिटल और ऑटोमेटेड तरीके से संचालित की जा रही है। पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने बताया है कि शारीरिक परीक्षण के परिणाम उम्मीदवारों को उसी दिन तुरंत उपलब्ध करवाए जा रहे हैं ताकि किसी भी प्रकार के संदेह की गुंजाइश ना रहे। इस अवसर पर अपर पुलिस अधीक्षक सूरज गुरव, गृह विभाग के अधिकारी अश्विनी जगताप और उपविभागीय पुलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने, अर्चना पाटिल सहित अन्य वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व्यवस्था की निगरानी के लिए उपस्थित रहे। भर्ती प्रक्रिया को सुचारू रूप से चलाने के लिए लगभग 200 पुलिस अधिकारी और कर्मचारी तैनात किए गए हैं। प्रतिदिन करीब 1100 उम्मीदवार 100 मीटर दौड़, 1600 मीटर दौड़ और गोला फेंक जैसी मैदानी परीक्षाओं में अपनी किस्मत आजमा रहे हैं। हाल ही में बीड़ में हुई एक दुखद घटना को ध्यान में रखते हुए नांदेड़ पुलिस प्रशासन ने उम्मीदवारों की सुरक्षा और स्वास्थ्य का विशेष ख्याल रखा है। ग्राउंड पर पीने के पानी से लेकर तमाम मूलभूत सुविधाएं उपलब्ध करवाई गई है ताकि भीषण मेहनत के दौरान युवाओं को किसी भी स्वास्थ्य संबंधी समस्या का सामना न करना पड़े। पिछले कई महीनों से विभिन्न अकादमियों और विशेषज्ञों के मार्गदर्शन में तैयारी कर रहे युवाओं में इस भर्ती को लेकर जबरदस्त उत्साह देखा जा रहा है। कड़ी मेहनत और पसीने के बाद अब प्रत्यक्ष मैदान में उतरने का मौका मिलने से उम्मीदवार काफी संतुष्ट नजर आ रहे हैं। अधिकारियों के अनुसार ये भर्ती प्रक्रिया पूरी तरह से पारदर्शी है और योग्य उम्मीदवारों को ही पुलिस बल में नौकरी का यानी सेवा का अवसर मिलेगा। मैदानी परीक्षा के बाद लिखित परीक्षा का चरण पूरा किया जाएगा और आगामी 23 फरवरी तक इस पूरी भर्ती प्रक्रिया के अंतिम परिणाम घोषित कर दिए जाएंगे। ऐसा विश्वास पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त किया है। नांदेड जिल्हा पोलीस आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 तारीखपासून जे आमचे कॉन्स्टेबलरी रँकची भरती चालू आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 199 इतकी वॅकन्सी आहे आणि त्यासाठी जवळपास 14,600 कॅन्डिडेट ॲप्लिकेशन टाकलेलं आहे आणि त्यांची दर दिवशी आम्ही इथे रिक्रुटमेंट ड्राईव्ह घेत आहोत। सध्या फर्स्ट राऊंडमध्ये फिजिकल्स आम्ही घेत आहोत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चेस्ट हाईट आणि तसेच 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग आणि गोला फेक असा 3 टेस्ट आम्ही ग्राउंड टेस्ट घेत आहोत सध्या। आणि हा 11 तारीखपासून 11 फेब्रुवारीपासून रिक्रुटमेंटची प्रोसेस चालू आहे। दर दिवशी जवळपास आम्ही 1350 म्हणजे 1350 असा कॅन्डिडेट्सला बोलवतो, ज्यामध्ये की ऑन एन ॲव्हरेज 1100 कॅन्डिडेट आमच्याकडे डेली येतो। आणि सकाळी हा 4 वाजतापासून 350 आम्ही एंट्री स्टार्ट करतो आणि जवळपास हा जे 1600 आणि 100 मीटरची रनिंग आपण 10-11 पर्यंत संपून घेतो आणि नंतर गोला फेकचा इव्हेंट असतो। तो हा ओव्हरऑल एक स्ट्रक्चर आहे भरतीची। हा मध्ये विशेष असा आहे की हा पूर्ण प्रोसेस ह्यूमन इंटरव्हेन्शन फ्री आहे। त्यामध्ये आम्ही मॅन्युअली जास्त काही करत नाही, ज्यामध्ये की आमची एरर येणे, कॅन्डिडेट्सचा खूप ऑब्जेक्शन होणे आणि तसेच पारदर्शिता आपण त्यांना लगेच इव्हेंटच्या नंतर त्यांना रिझल्ट दाखवतो। ते रिझल्टवर स्वतः साइन करतो। जसा फॉर एक्झाम्पल 1600 मीटर संपला, लगेच संपल्यानंतर मी एक ऑटोमेटेड जे सिस्टम जनरेटेड यादी त्यांना रिझल्ट देतो। त्या रिझल्टवर ते साइन करणार, स्वतःच्या मार्क्स पण बघणार, दुसरेचे कॅन्डिडेट्सचा पण मार्क बघून ते साइन करणार। तसेच 100 मीटर नंतर सुद्धा ते स्वतःचे रिझल्टवर साइन करणार आणि कंबाइंडली एक कंबाइंड रिझल्ट सुद्धा गोला फेक, 100 मीटर, 1600 मीटर त्यांचे रिझल्टवर सुद्धा साइन करतो। आणि दर दिवशी आम्ही संध्याकाळी हा सर्व प्रोसेस संपल्यानंतर आमची नांदेड जिल्हा पोलीसची वेबसाईट तसेच SP ऑफिसचा नोटीस बोर्डवर
त्या दिवशीचा रिझल्ट आम्ही तिथे जाऊन पेस्ट करतो. म्हणजे फेअरनेस, ऑटोमेटेड प्रोसेस आणि ट्रान्सपरन्सी, पारदर्शिता, हा तिन्हीवर जास्त आपण फोकस ठेवलेला आहे. इथे जे पूर्ण सिस्टमचे जे वेंडर पण आहे, हा वन ऑफ द बेस्ट आहे महाराष्ट्र आणि इंडियामध्ये सध्या. जे मुंबई पोलीसच्या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेट करतो, गडचिरोली त्यांच्याचकडे आहे, यवतमाळ आहे, असा बरेच डिस्ट्रिक्ट त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्यामध्ये एरर होण्याची शक्यता खूप कमी असतो. तो म्हणून आपण 11 तारीखपासून एक फेअर आणि ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट प्रोसेस सध्या नांदेड जिल्हा पोलीसच्या वतीने करत आहोत. इथे खूप चांगला प्रतिसाद कॅन्डिडेट्स करून आम्हाला भेटतो दर दिवशी आणि आमचे पण जवळपास 50 ऑफिसर्स तसेच 200 स्टाफ हा रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सध्या इन्व्हॉल्ड आहे. आणि ऑल कॅन्डिडेट्स आम्ही त्यांना बेस्ट विशेस देतो, शुभेच्छा देतो की तुम्ही जास्त पार्टिसिपेट करा आणि नांदेड जिल्हा पोलीसमध्ये एक फेअर, ट्रान्सपरंट आणि पारदर्शक भरती प्रक्रियामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. थँक्यू. बीड येथील घटना झाली, काय ते घटना होऊ नये यासाठी काय उपाय केला? असं तुम्ही ग्राउंडमध्ये बघणार, आम्ही त्यांना पाणीची व्यवस्था सर्व ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक इव्हेंटची ठिकाणी पाणीची व्यवस्था, प्रत्येक इव्हेंटची ठिकाणी त्यांना शेडेड बसण्याची व्यवस्था, रावटी टाकून टेंट टाकून बसण्याची व्यवस्था. तसेच महत्त्वाचे जे विषय आहे ज्यामध्ये की खूप इंटेन्सिव्ह असतो, 1600 मीटर आणि 100 मीटर आम्ही सकाळी लवकर संपून घेतो. 10-10:30 पर्यंत आपण संपून घेतो. आजची प्रक्रिया आता 10:30 झालेला आहे. दोन्ही रनिंग आमची कन्क्लूड झालेला, आता फक्त गोला फेक राहिलेला. म्हणून आपण जे काही काळजी घेऊ शकतो, ग्लुकॉन वॉटर, आमचे इथे मेडिकल टीम, कार्डिओ, एक ॲम्ब्युलन्स सुद्धा इथे ठेवलेला आहे, फायरची गाडी पण ठेवलेला आहे. तो जितके आपण काळजी घेऊ शकतो आम्ही घेत आहोत. आणि बीड सारखा इन्सिडेंट कुठे हा दुर्दैवी इन्सिडेंट असतो ज्यांची की प्री मेडिकल कंडिशन असतो, हा होऊ शकतो, पण आपण जितके काळजी घेऊ शकतो आपण काळजी इथे घेत आहोत. सर, भरती प्रक्रिया ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे आपण सांगताय. कुणीही जर उमेदवारांना प्रलोभनं दाखवली तर त्यांना काय आवाहन कराल? कोणीही पोलीस डिपार्टमेंटचे स्टाफ, बाहेरचे इंटरमिडियरी या कोणी जर असा तुम्हाला असा मेसेज देत असेल तर पूर्ण चुकीची असणार. इथे तुम्ही बघू शकतो, तुम्ही पण कव्हर पण केलेला आहे आमचे प्रेसचे बंधू बांधवनं, की इथे सर्व प्रक्रिया ऑटोमेटेड आहे, सर्व प्रक्रिया ट्रान्सपरंट आहे. प्रत्येक इव्हेंटचे नंतर तो असा काहीची गुंजाईश पण नाही. आणि कोणी जर तुम्हाला असा खोटा आश्वासन देत असेल तर तुम्ही नांदेड जिल्हा पोलीसला कॉन्टॅक्ट करा, ACB ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि आमचे 112च्या कंट्रोल रूमवर सुद्धा कॉन्टॅक्ट करा. मला पर्सनली सुद्धा फोन करा. इथे आपण फेअर, ट्रान्सपरंट प्रोसेस इन्श्योर करणार आहोत.